सेटअप गाय सेटअप देखो क्या क्या तयारी किया है भाई ने. पहिल्यांदाच चाललो आहे आम्ही असं कोस्टल रोडने. आमच्यासोबत आज दुनियामधलं सगळं होतंय माझ्या मते. आणि ही जी राईड आहे ती प्रत्येक जे त्यांचे बाईक राईड करतात ड्रीम राईड आहे. तसं पण राईट मारून आपण म्हसळा मार्गे मी जाणार आहोत कोस्टल रोडला. मला नाही माहिती, मला एवढा खोकला खोकून मला घसा दुखायला लागला. आलोय नागोठणेला. इथून पुढे किती वेळ लागतोय बघूया. 6:30 झालेत. अजून इथून 2 तास दाखवतोय. मजबूत वेळ दाखवतोय रे. बापरे बाप. भारी वाटला राईडला. जराशी फाटली. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे दिवे आगारला. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. कारण आता झाले आहे संध्याकाळची 4 राईट. संध्याकाळचे 4:30 झालेत गाईज. आम्ही लोक निघणार होतो आय थिंक दुपारी 3 वाजता. बट रोजप्रमाणे आम्हाला लेट झालंय आणि पुढे जाण्याच्या खूप काय काय झालं ऍक्च्युली आमच्यासोबत सकाळपासून. जाऊ दे, काय सांगू तुम्हाला, ह्या गोष्टी सांगू नाही शकत सध्या. सो फायनली दिवेश तुम्ही बघू शकता तयारी करतोय. सेटअप गाय सेटअप देखो क्या क्या तयारी किया है भाई ने. नया सब कुछ लगा के लेके आया है बंदा. फुल राइडर वाला फील घेणार आहे आज. यहाँ पे राइडर जैकेट भी है गाइस, ऑल सेट. आणि काय बोलत होती मी बोलत होती चला मग आता निघूया. आणि आम्ही कुठे चाललोय बरं, कुठे चाललोय आम्ही ते आम्ही तुम्हाला सांगू. आता सांगूया की थोड्या वेळाने सांगूया. ऍक्च्युली कळलं असेल ना तुम्हाला सब्जेक्ट लाईन बघून. म्हणजे सब्जेक्ट लाईन काय बोलतात त्याला, थंबनेल आणि माझं टायटल बघून, कॅप्शन टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल. तरी पण मी तुम्हाला आता सांगते की आम्ही चाललेलो आहे कोकणात परत, बट दिस टाइम बाय कोस्टल रोड. येस, बरोबर ऐकलं तुम्ही. आणि लॉंग अशी आम्ही बाईक राईड करत जाणार आहे आता. बघा मजा येईल तुम्हाला पण. पहिल्यांदाच चाललो आहे आम्ही असं कोस्टल रोडने. म्हणजे मी तरी ह्याच्या आधी दिवेश एकदा जाऊन आलेला आहे ऑलरेडी. जेव्हा लास्ट टाइम दिवेश आणि सिद्धेश त्याचा फ्रेंड दोघं जण गेलेले. बट तेव्हा त्या लोकांनी व्लॉग वगैरे काय केला नव्हता, त्यामुळे तुम्हाला बघायला नाही मिळालं. सो आता तुम्हाला सगळं आमचा प्रवास आहे तो एकदम एंड टू एंड बघायला मिळणार आहे. कोस्टल रोडच्या थ्रू केलेला आम्ही कोकणात फिरायला चाललेलो आहे. दरवेळी ट्रेनने जातो, ह्यावेळी म्हटलं जरा कोस्टल रोड ट्राय करून बघूया. दिवेशला तशी आयडिया आहे बट आय एम नॉट शुअर. आय होपफुली म्हणजे घेऊन जाईल तो मला नीट. सो गणपती बाप्पा. सो मित्रांनो, ही जी व्हिडिओ बघताय ती आता गोप्रोमधली आहे. आय होप हा अँगल बरोबर असेल. आय डोंट नो. आणि आवाज पण बरोबर येत असेल. कारण सो आमच्यासोबत आज दुनियामधलं सगळं होतं आहे माझ्या मते. म्हणजे जे काय वाईट व्हायचं होतं तेच होतं आहे आमच्यासोबत. आता पुढे गणपती बाप्पाचं नाव घेतलं आहे, घरून पाया पडून निघालो आहे. आय होप इथून पुढे तरी व्यवस्थित सगळं एकदम पार पडेल आणि आम्ही एकदम सुखरूप आजच्या डेस्टिनेशनवरती पोचू. सो मित्रांनो, आता निघूया. भरपूर वेळ झाला आहे, 5 वाजले इथेच. थोडं आमच्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे. सो थोडं हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. हां, अरे बाहेर तर पडू दे. बाईक झपायला काय, एवढं वजन पण नाही घेतलं आपण. स्वतः निघलो आहे इथून. लेट्स सी हाऊ इट विल गोज. सो मित्रांनो, आता JNPT रोडला लागलो आहे. हायवे आपला इकडे या साईडला एअरपोर्ट अजून चालू नाही झालं आहे. खूप वेळ झाला, आता 2 महिने झाले उद्घाटन होऊन, अजून चालू नाही झालं आहे. सो आत्ता तिथे काळोख झालं आहे. आणि मला तर भीती वाटते आता किती वाजतील काय माहिती. आय होप आम्ही आता 5ला निघालो आहे म्हटल्यावरती तरी आम्हाला 8:30 पावणे 9पर्यंत आम्ही पोचायला पाहिजे. जर आम्ही नॉनस्टॉप गेलो तर थांबत गेलो तर मग 9 वाजतील किंवा 9:30 पण होऊ शकतात. माहीत नाही आता किती वाजतात, बघूया. तुम्हाला राईडचं जरा हे करतो वर्णन कशी आखली आहे ते सांगतो जरा. सो आपण आता इथून चालू आहे दिवे आगारला. आज आपण स्टे करणार.
ह्यासाठी बिकॉज आपण उद्या समजा सकाळी सकाळी निघालो असतो, मग ते पूर्ण राईड एकत्र एक साईड झाली असते आणि नंतर मग तिकडे फिरा, मग ते जरा थकल्यासारखं झालं असतं. त्यामुळे मी बोललो की आज संध्याकाळी निघूया आपण. संध्याकाळी निघून तिकडे जाऊन आराम करू, जेवून लवकर जेवू आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग परत मग बाहेर निघू आणि मग शॉर्ट डिस्टन्सवरती आपले जे पण फिरायचं आहे ते फिरणं. म्हणजे कसं थकवा जाणवणार नाहीत. आता कसं आता आपण सकाळी समजा गेलो 4:30ला किंवा 4 वाजता, तर मग तिकडे 3 तास 3.5 तास इथून, तर मग तिकडे फिरा, तो पूर्ण दिवस राईडमध्ये आणि पूर्ण बॉडीला थकवा होतो, म्हणजे पाठच्याला जास्त. त्यामुळे बोललो आज संध्याकाळी निघूया. सो राईडचं कारण की आमची आता जस्ट ॲनिव्हर्सरी झाली 26 तारखेला आणि आज आहे 29 तारीख. सो बोललो वर्षभर कुठे फिरायला गेलो नाही आहे चांगल्या ठिकाणी, तर बोललो आपण कोस्टल राईड करू. गेल्या मी गेलो होतो, पण हर्षू अजूनपर्यंत कधी गेली नाही आहे त्या रोडने आणि तिला ते माहिती पण नाही आहे. सो बोललो तिला ते दाखवून आणू की आपल्या कोकणात काय काय अजून पण आहे. फक्त गावच तिला दाखवलं, ते पण पूर्ण नाही दाखवलं. सो बोललो अजून पण भरपूर काय काय आहे ते दाखव तिला, आणि त्यासोबतच तुम्हाला पण. माझ्या मते आपल्या चॅनलवरती भरपूर जणांनी ऑलरेडी हा कोस्टल रोड बघितला पण असेल, पण आमच्या दृष्टीने थोडा हा तुम्ही बघून घ्या, म्हणजे आमच्या चॅनलवरती हा कसा दिसतोय. आणि खूप खूप प्रेम द्या. बाकीच्या कोकणातल्या सिरीजला जसं प्रेम दिलं तसं ह्या सिरीजला पण प्रेम द्या. सो ही आपली सिरीज आहे 8 दिवसाची, म्हणजे 7 दिवस आपण आहे ॲक्च्युअलमध्ये, आणि संडेचा प्लॅन आहे पुढच्या 7 दिवसांनी आपण रिटर्न जाणार आहे मुंबईला. तो मित्रांनो फायनली आपण गोवा हायवेला लागलो आहे, मुंबई गोवा हायवे. सूर्यनारायण तिकडे अस्त होत आहेत आणि आत्ताशी आमची राईड चालू झाली आहे. जरा जास्तच लेट झाला आहे. बघू आता किती वाजतात आम्हाला. असं काय हळूहळू जायचं आपल्याला, जास्त काय हे नाही आहे, आपल्याला घाई नाही आहे. एकदम नॉर्मल स्पीडने गेलं तरी पण आपण आरामात पोहोचू. आपलं फक्त टार्गेट आहे तिथे पोहोचलं. किती वाजता पोहोचणं हा टार्गेट नाही. सो एकदम आरामात चालवणार आहे गाडी आणि आरामात जाऊ. सो काळं व्हायच्या अगोदर जेवढं चांगलं दाखवता येईल तेवढं दाखवेल. सनसेट होतोय मस्त, आणि हा समोर करणाऱ्याचा किल्ला, पनवेलमधलं आकर्षक ठिकाण आणि पर्यटन स्थळ. सो थंडी पण वाटायला लागलाय, म्हणजे मी जॅकेट घातलंय, पण हे जरा काय बोलतात त्याला, ट्रान्सपरंट थोडंसं. आणि ट्रान्सपरंट म्हणजे थोडं मेश आहे, मेशचं जॅकेट असल्यामुळे पूर्ण हवा आरपार झाली आहे आणि थंड वाटतंय. अजून माझ्या मते थोड्या वेळाने अजून थंड वाटेल, मजा येणार आहे. आणि हर्षूला बिचारीला थोडासा खोकला आहे, जरासा वाढून होय म्हणजे झालं. आम्हाला ही राईड होईपर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. काहीच एकदम तसं चाललंय तसा नीट व्यवस्थित आलं पाहिजे. सो मी जी राईड करतोय, सो ही 3rd टाईम आहे माझी. मी 2दा आलो, एकदा मित्रासोबत आणि एक सोलो राईड पण केली. पण दोन्ही वेळेस वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली होती. सो यावेळेस बघूया. अजूनपर्यंत मी काही लिस्ट वगैरे प्रिपेअर नाही केली, बिकॉज आय बिलीव्ह इन अनप्लॅन प्लॅन्स. बिकॉज अनप्लॅन जे प्लॅन्स असतात ना, तेच चांगले होतात असं अजूनपर्यंत माझ्यासोबत झालंय. सो बघूया आता कसं काय. बाकी माहिती तर आहे कुठे कुठे काय काय आहे. सो लेट्स सी कसं कसं काय काय दाखवता येईल. आणि ही जी राईड आहे ती प्रत्येक जे त्यांचे बाईक राईड करतात त्यांची अशी ड्रीम राईड आहे. जसं लडाख एक ड्रीम राईड आहे ना, तशी एक आता सध्या तरी कोकण कोस्टल राईड एक सगळ्यांना करावीशी वाटते आणि केली पण पाहिजे. बिकॉज खूप चांगली दृश्य आहेत आपल्या कोकणामध्ये आणि खूप काही चांगलं बघण्यासाठी पण आहे. सो आता जो समोरचा नजारा दिसतोय तो पण बघा किती भारी दिसतोय. आता गोप्रोमध्ये किती तो चांगला दिसतोय माहिती नाही, पण मला खूप भारी दिसतोय. ही राईड व्हायच्या अगोदर एवढी जरा संकट आलीत ना, म्हणजे संकट बोलता येणार नाही, पण असे अडथळे भरपूर आले. म्हणजे माझी बाईक स्वतःहून 1 मंथ आधी मी सर्व्हिस सेंटरला दिली होती, पण तिचं काम अजूनपर्यंत झालं नव्हतं. म्हणजे मला ह्या 3 दिवस अगोदर ही बाईक मला मिळालेली आहे. म्हणजे एवढं कट टू कट ॲटलिस्ट मला थोडं लवकर भेटली असती, म्हणजे मी त्याच्यावरती मला व्यवस्थित सगळं राईड करता आली असते. थोडे दिवस जरा हँडी झाली असते. आता मला जरा वेळ लागेलेला हँडल एकदम करण्यासाठी.
आणि अजून एक पाठी आपण एक टॉप बॉक्स लावला आहे, त्याच्यासाठी पण मला जरा हँडी होता आलं असतं. म्हणजे मला सवय झाली असती. आता मला सवय काय नाही, आता सगळं एक्सपेरिमेंटवरती चाललं आहे. म्हणजे काय तसं काय हे नाही आहे, चालू शकतो. पण जरा सवय झाली असते. आणि त्यानंतर अजून एक हर्षूला बरं नव्हतं, त्यानंतर तिचे सुट्टीचे प्रॉब्लेम चालू होते. माझ्याकडे पण जरा सुट्टीचा जरा प्रॉब्लेम चालू होता. सुट्टीचा इन द सेन्स की माझ्याकडे आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत त्यांना डिपेंडन्सी आमच्यावरती असते. त्यामुळे खूप असं कामामध्ये पण भरपूर काम आहे आणि आम्हाला ही सुट्टी पाहिजे होती. बिकॉज इयर एंड आहे आणि ॲनिव्हर्सरी पण झाली. ॲनिव्हर्सरी झाली आणि तिला काही म्हणजे कुठे फिरवायला घेऊन नव्हतं गेलं. लग्नानंतर तुम्ही ब्लॉग बघितले असेल, आम्ही देवदर्शनाला गेलो आणि अंदमानला लास्ट गेलो. त्याच्यानंतर आम्ही फक्त गावीच फिरतो, असं ॲज सच फिरायला कुठेच गेलो नाही. सो ही एक राईड व्हायलाच पाहिजे होती. खूप असं काय काय झालं, बट फायनली आम्ही आज निघालो आहे. आणि हा जो टॉप बॉक्स आहे माहिती आहे, हा अजून एक टॉप बॉक्स जो लावला तो मी काल लावला आहे. मी भरपूर ठिकाणी FZ250चा टॉप रॅक शोधत होतो. म्हणजे टॉप बॉक्स इकडेच अवेलेबल असतात, पण टॉप रॅक कुठेच अवेलेबल नव्हता. सो भरपूर शोधला मी, भरपूर. कारण गाडीच माझ्या हातात नाही, त्यामुळे काय ऑर्डर देऊन तरी काय करणार. सो मी ऑर्डर दिला नव्हता, बोललो भेटेल. कारण माझ्या बिल्डिंगच्या इथे जवळपासच एक स्टोर आहे ॲक्सेसरीजचं, तर त्याच्याकडे पण नव्हतं अवेलेबल. सो काल परेलला गेलो मी. परेलला एक इंस्टाग्रामवरती पेज आहे कियर गॅलेक्सी म्हणून, तिकडे मला हे टॉप बॉक्स भेटला. टॉप बॉक्स पण भेटला आणि टॉप रॅक पण भेटला BS कस्टमचा. सो ते पण खूप अर्थ आहे. म्हणजे छोटे म्हणजे भरपूर खूप छोटे काही ना काय येत होतं. जसं आता हा GoPro छायला हा रेंटवरती घेतलाय. सो हा काल आलाय 11:30ला. ठेवला होता 3 ते 10 सांगितलं त्याने, पण 11:30. त्यांच्याकडे ॲक्च्युली काय झालं की हा GoPro जो 12 आहे ना, त्याचा त्यांच्याकडे प्रॉब्लेम चालू होता. ती मला कॉल करून पण बोलली की सर 12चा जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, 11 तुम्हाला देऊ का. म्हटलं ठीक आहे, जो आहे तो द्या, पण मला टाईममध्ये द्या. सो शेवटी त्यांनी 12च पाठवला. सो सॉर्टेड आहे. आता बघूया आता ह्याचा पण कसा बॅटरी बॅकअप आहे आणि कसं शूट येत आहे. माईक सपोर्ट आणि हा माईक जो सेटअप, बाकीचा GoProचा सेटअप जो आहे ना मोटो ब्लॉगचा, हा मी माझ्या फर्स्ट फोकसच्या राईडसाठीच घेतला होता. तेव्हा माझ्याकडे GoPro नव्हता, तेव्हा मोबाईलवरती लावला होता मी. त्यामुळे एवढं काही शूट चांगलं आलं नाही आहे, कारण मोबाईल पण आपला साधाच होता तेव्हा. सो आता हा जो GoProचा सेटअप लावला आहे, तो आता बघूया एक्सपेरिमेंट जर माझा वर्कआउट झाला तर मी अजून एक इन्व्हेस्ट करेन. लगेच नाही, पण थोड्या वेळात हे करेन. वा किती मस्त सनसेट आहे. रेट करा सनसेटला भाई. थोडा वेळ थांबा भाई. मला फक्त काय आहे ना, जरा माणगावपर्यंत पोहोचलो तरी थांबलास तरी चालेल. 2 तास थांबलास ना तरी चालेल, पण तो थांबणार नाही. चायला लवकर थांबणार, कारण मीच लेट निघालो ना. काय करतो लालपरी दिसली की नाही माहिती नाही, मला दिसली. मीना खाकी पावडर खूप जुनी पावडर आहे. कोण वापरतं कमेंट करून सांगा. आमच्या घरी खूप वेळ वापरत होतो आम्ही. आता थोडासा चेंज केली आहे, पण आम्ही पण खूप वेळ वापरली होती, खूप वेळ मीना खाकी पावडर. आता परत फॉर्ममध्ये यायचा विचार करते. ॲड वगैरे प्राजक्ता माईला घेतलं भाई, केलेली असा. वा देवा गणपती गजानना वगैरे महाराजा. आम्ही आता ही राईड चालू केलेली आहे, ती आमची निर्विघ्नपणे पार पडू दे. आम्ही जसे चाललो तसेच परत आपल्या घरी व्यवस्थित सुखरूप आमका पोहोचव. जे काय विघ्न आणि अडचणी येते सगळ्या तुझ्या पायाखाली घाल, आणि अशी माझी सुरक्षा आणि माझ्या बायकोची सुरक्षा कर रे महाराजा. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. दिसतोय का? एकदम लाल मुंड. भारी ना. समोर पाहिजे, समोर येईल का थोडा वेळ बघूया. गोवा, अलिबाग, पुणे. सो ह्या अगोदरचा अलिबागचा आमचा एक ब्लॉग येईल.
तेव्हा ना आला असेल तो. सो जर तो बघितला नसेल तर पटकन जाऊन मागचा ब्लॉग पण बघून घ्या. सो थोड्या वेळाने तसं पण कालो होणार, तेव्हा मी काय दाखवेन काय माहिती नाही. सो सध्या आज एवढंच. माझ्या मते पेनपर्यंत तुम्हाला रस्ता बघायला मिळेल, तर काय दिसणार नाही. जर लाईट्स असतील तर मी दाखवेन, पण आपल्याकडे सध्या एक्स्ट्रा लाईट्स नाही आहेत. सो तेवढंसं काय. आणि एक आपला मुंबई गोवा हायवे तर फुल लाईटलेस, अजिबात लाईट नाही त्याच्यावरती. सो गाड्यांच्या प्रकारे जेवढं काय दिसेल तेवढंच दिसेल. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हो, आता आपण पोचलो आहे वडखळ फाट्याला. सो इथून आता 2 रस्ते वेगळे होतात, एक अलिबागला जातो आणि एक सरळ मुंबई गोवा हायवे आपला गोव्याला. तो हा समोर दिसतोय लेफ्ट साईडला अलिबाग आणि सरळ गोवा. आणि समोर दिसतं ते JSWचा प्लांट आहे. प्लांट म्हणजे JSWची कंपनी आहे डोल्बीची. हा जो वडखळ नाका पहिल्यांदा होता आणि हा रस्ता जो झाला आहे, हे खूप आमचं नशीब आहे. गोवा हायवेमध्ये काय चांगलं झालं असेल ना तर हे चांगलं झालंय. कारण ह्या रस्त्याला एवढं पहिलं ट्रॅफिक असायचं, माणूस इथे अडकला ना भाई संपलं मग आयुष्य तिथे. असं वाटायचं का आलोय आपण इथे. पण आता खूप चांगलं झालंय गोवा हायवे मध्ये. हे एक चांगलं झालंय फक्त. बाकी नंतर पुढे वाट लावली त्यांनी नागोठण्यापासून, पण सध्या हे चांगलं आहे. वाव. जे जुने ड्रायव्हर आहेत ना, ज्यांना जुने पहिल्यापासून ड्राईव्ह केलंय त्यांना हे दुःख नक्कीच कळेल. तसा लास्ट टाइम आम्ही गेलो होतो कुठे गेलेलो बरं, हा. सो तुम्ही जी राईड बघितली नसेल आमची, शिवथरगडला आम्ही गेलेलो, ह्याच रस्त्याने गेलेलो माणगाववरून. सो तेव्हा मी गेलो ना, तेव्हा पाऊस थोडासा गेल्यानंतरच गेलेलो, तेव्हा पण रस्ता चांगला होता. पण 2 ठिकाणी त्याच्या पुढे तर संगमेश्वर नंतर वाटच लागली पूर्ण. संगमेश्वर ते लांजा त्यातून झालाच नाहीये. आणि इथे माणगावच्या नंतर थोडासा खराब आहे, आणि तेव्हा खराब होता म्हणजे. आता माहिती नाही, आता आयडिया नाही आहे काय झालंय पुढे, कारण त्याला 4 महिने झाले. सो आता कसं असेल त्याचं पण अपडेट आम्ही देऊ तुम्हाला. निदान माणगावपर्यंत मी आहे या रूटवरती मुंबई गोवा. नंतर आपण राईट मारून आपण म्हसळा मार्गे जिकडून लवकर पोहोचू त्या मार्गे आम्ही जाणार आहोत कोस्टल रूटला. त्यानंतर मुंबई गोव्याचा हायवे डायरेक्ट कुठे येईल आम्हाला आयडिया नाही आहे, कारण आम्ही कुठपर्यंत जाऊ हे अजूनपर्यंत माझं काही ठरलं नाही. सो लेट सी. जसं तुम्हाला पण माहित नाही आम्ही पुढे नंतर कुठे जाणार आहे, तसं मला पण अजूनपर्यंत माहिती नाही, कारण मी प्लॅनच नाही केलं आहे. बाकी सगळा प्लॅन केला, फक्त कुठे फिरायचं हा प्लॅन अजूनपर्यंत केला नाही आहे. फक्त आजचं हॉटेल मी बुक केलं आहे, ते पण मी मगाशी निघताना बुक केलं आहे. बिकॉज ऑफ मला आज कितीला निघायला मिळेल याची काही गॅरंटी नव्हती. सो मी हॉटेल बुक केलं नव्हतं, कारण मला सॅटर्डेला हाफ डे असतो. पण सध्या वर्कलोड असल्यामुळे मला वाटलं नव्हतं की मी लवकर नाही येईल. स्मरणिका काय नाव दिलंय ते मस्त. सो आता आपण पोचलोय शालीमार पार्कच्या इथे, हॉटेल शालीमार पार्क. हे दीपाली माझी जी बहीण आहे तिचं हे सासर आहे. हे जी ती घरं दिसत आहेत समोर, ही त्यांची घरं आहेत. दिसत आहेत का? अरे हे ट्रक कसे येतात माझ्या इथे. हा, हे जी दिसत आहेत देवळी. सो इथून ह्यांच्या इथे पण दत्त जयंतीचा उत्सव आहे, हे पण येतील गावी थोड्या दिवसात. सो त्यांच्या इथे पण दत्त मंदिर आहे, ते पण उत्सव येणार. आणि आम्ही पण ॲक्च्युली अजून एक कारण की असं की गावी जायचं, याच टाईमला जायचं हे कारण होतं की 4 तारखेला त्यांच्या इथे दत्त म्हणजे आमच्या सासऱ्यांचे जे वडील आहेत त्यांनी जे मंदिर बांधलं, आणि त्यांच्या मित्रांनी किंवा त्यांच्या भावकीतलींनी, त्या मंदिराला 75 वर्ष पूर्ण होतं. अमृत महोत्सव आहे तिथे. त्यासाठी आम्ही खास करून गावी चाललेलो आहोत. हे आपल्या चॅनलवरती जुने आहेत ना, त्यांनी मला सांगा की तुम्हाला ही जी स्क्रीन आहे, जो हा व्ह्यू आहे तो कसा वाटते बघायला, कारण आपल्या चॅनलवरती हा पहिल्यांदाच दिसतोय.
आपले अजूनपर्यंत सगळे ब्लॉग आयफोनने म्हणजे आमचे जे डिव्हायसेस मोबाईल डिव्हायसेस आहेत त्यांच्यावरूनच होत आहेत. अजूनपर्यंत गोप्रोचा कधीच यूज झालेला नाही. सो हा तुम्हाला कसं वाटतंय ते मला जरा सांगा. बोर तर होत नाही आहे ना? कारण जर बोर होत असेल तर मग मला जरा विचार करावा लागेल की कसं इन्व्हेस्ट करायचं आहे आणि काय कशा प्रकारचे ब्लॉग करायचे. सो आय होप की तुम्हाला हा आवडत असेल व्ह्यू. सो आता आम्ही थोडंसं इंदापूरच्या दिशेने चाललो आहे. इंदापूरच्या दिशेने थोडासा हा रस्ता एक थोडासा खराब आहे. अजूनपर्यंत रस्ता एकदम चकाचक होता, एकदम भारी. वरती ब्रिजचं काम चालू तर आहे पण कधी होणार यार? भरपूर टाईम झाला, भरपूर म्हणजे अति. ह्यांना पण ना टार्गेट दिले पाहिजेत गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना. जोपर्यंत टार्गेट नाही भेटत ना तोपर्यंत काम नाही करणार. भिकारी झाले आम्ही, कॉर्पोरेटवालेच मरतोय टार्गेट घेऊन काम करणारे. अरे असं थोडी क्वालिटी डिपार्टमेंट नाही काय गव्हर्नमेंटचं? क्वालिटी डिपार्टमेंट पण असणार ना. हे साधीशी छोटीशी कंपनी चालवणार लोक एवढा विचार करतात. क्वालिटीचा इंजिनियर, सेफ्टीचा इंजिनियर, किंवा क्वालिटीचं डिपार्टमेंट आहे, सेफ्टीचं डिपार्टमेंट आहे, प्रोजेक्ट डिपार्टमेंट आहे. तसं पण गव्हर्नमेंटला पण तसं टार्गेट आणि वर्क रिलेटेड परफॉर्मन्स रिव्ह्यूज वगैरे असले पाहिजेत ना. असतील पण कोण सिरियसली घेत आहे? हर्षू बोलते काळोख झाला आणि चंद्र पण आला. तुझा आवाज नाही जात आहे हर्षू, ऐकलंस का? तुझा आवाज नाही जात आहे. चंद्र कुठे आहे? मला नाही दिसत आहे, तुला बरं दिसतंय. सो लास्ट टाइम पण हाच रस्ता खराब होता. मी मगाशी बोललो ना, आलो होतो तेव्हा पण हाच रस्ता खराब होता. आता पण हाच रस्ता खराब आहे. सो इथून पुढे चांगला आहे रस्ता. मग नंतर परत मग पालीच्या आधी थोडासा खराब आहे आणि पालीच्या नंतर थोडासा खराब आहे. म्हणजे होता, आता परत एकदा माहिती नाही. आता लोक काय झाले, प्रत्येकजण राईडर निघतो आणि मुंबई गोवा हायवेचे अपडेट येतो, मग पुढच्याने तसं राईड प्लॅन करा, असं झालं आहे. सो मी पण तेच करतो आहे. जे कोणी येणार असतील, जे कोणी राईड परत करणार असतील त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. मुंबई गोवा हायवे अजूनपर्यंत पनवेलवरनं निघालो सकाळच्या होता. आता फक्त इंदापूरच्या आधी थोडासा रस्ता खराब आहे. तेव्हा परमेश्वरा बाबा बघ रे कायदा लवकर वागव यांका आणि लवकर काय ते रस्ता तयार कर बाबा. कंटाळले सगळे चाकरमानी. बाकी ठिकाणी पण रोड मी बघितले पण रोड भारी असतात, पण इथेच असं का चालू आहे मला तेच नाही कळत. त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघतो समृद्धी महामार्गाचा, म्हणजे गाडी 100च्या खाली घ्यायचीच नाही आहे. इथे 120चं लिमिट आहे. असा रस्ता पाहिजे ना यार हायवे वडल्यावरती, नॅशनल हायवे. आम्ही निदान 80 आम्हाला स्पीड लिमिट द्या तरी चालेल, पण चांगला रस्ता बनवा जेणेकरून 80 स्पीडला तरी गाड्या धावतील आणि व्यवस्थित पोचतील सुखरूप. हे खूप असा रिस्की जॉब आहे बाई, काय हे. आणि पावसाळ्यात तर बाई परिस्थिती जास्त डिफिकल्ट आहे. मी पावसाळ्यातच आलो होतो, म्हणजे पाऊस त्या दिवशी होता. सो पावसाळ्यात ही परिस्थिती खूपच भयानक, म्हणजे अति भयानक असते. गणपतीत लोक कशी जातात, आम्ही इतके वर्ष गाडीने जात होतो, आम्हाला माहिती आहे आम्ही कसं जात होतो. कुठे आहे? तर जरा आता मेडिकलमध्ये जातो. तिला भरपूरच जास्त खोकला वाटतोय. औषध घेऊन ठेवतो कारण नंतर पुढे मिळेल ना मिळेल, कारण आम्ही जाईपर्यंत दुकानं चालू असतील माहीत नाही. असं भेटलंय तर घेऊन येऊया. मला नाही माहिती, मला एवढा खोकला खोकून मला घसा दुखायला लागला. मी आता मेडिकलमध्ये जाते औषध द्यायला. एकदम असं हे काळोख भरपूर आहे. हां लाईट नाही आहे, लाईट त्या साईडला आहे आणि एकदम असं हे का वाटतं, तू वाईड अँगल ठेवला वाटतं. वाईड अँगल ठेव. बाय. सो काय तर मी आता आलोय नागोठणेला. अजून इथून पुढे किती वेळ लागतोय बघूया. 6:30 झालेत. अजून इथून 2 तास दाखवतोय. मजबूत वेळ दाखवतोय रे बापरे बाप.
सुकेली मानगाव, मानगाववरून आतमध्ये मसाळा मार्गेच दाखवत आहे. सो लेट्स सी. अजून 86 किलोमीटर आहेत. किती वेळ लागतोय? 2 तास म्हणजे 8:30पर्यंत आम्ही पोचायला पाहिजे. लेट्स सी आता किती वाजता पोचतो. सो आता निघूया इथून. 6:30 वाजले तिथेच नागोठणीला. अजून 2 तास दाखवत आहे. लेट्स सी किती वाजता पोचतोय. आता काळोख पण झालं त्यामुळे स्पीड पण स्लो होईल. सो 2 तासाचं टार्गेट अचीव व्हायला जरा डिफिकल्ट आहे. लेट्स सी. आणि हा असा रस्ता भाई, असा पुढे रस्ता चांगला असायला पाहिजे, पण माहीत नाही आता काय पुढे काय वाटून ठेवलंय. हा बघा, हा रस्ता वर्षानुवर्ष असाच आहे. ना ह्यात काही बदल, ना कोणाचं काय लक्ष, ना कोणी काय मनावर घेत आहे, काहीच नाही. हा पेव्हर ब्लॉक्सचा कुठे हायवे असतो का रे? नसतो कुठेच, पण आपल्याकडे आहे स्पेशालिटी. गाडीला असं काय बोलतात, रोलर कोस्टरचा फील आला पाहिजे. खाली वर खाली वर खाली वर, एन्जॉय. फायनली एवढासा बेकार पॅच झाला तर इथून चांगला रस्ता सुरू होईल. आय होप. आलाय आपला पालीफाटा. इथून जायचं आपण गणपतीला, म्हणजे पालीचा गणपती जो आहे तिथे. आता इथून 2 तास दाखवते आणि रस्ता पण इथून चांगला आहे असं वाटतंय मला, कारण आतापर्यंत चांगला आला आहे. एकदाच खराब भेटला आहे मला. गेल्या वेळी मला 2दा भेटला होता, यावेळेस एकदा भेटला आहे. सो होप फॉर द बेस्ट. आपल्याला चांगला रस्ता मिळेल याचा. तुम्हाला काय दिसते मला नाही माहिती, कारण खूपच काळोख आहे. मलाच काय जास्त एवढं दिसत नाही आहे. सो आता मी डायरेक्टली जरा जवळपास कुठे आलो की तेव्हाच मी ऑन करेन. सध्या आता तरी काहीच नाही आहे दिसायला. बाय. सो आपण पोचलो आंबेवाडी नाकाच्या इथे. सो इथे एक रस्त्याचं हां तेच आंबेवाडी नाका, कोलाडच्या इथे जवळपासच आहे, म्हणजे कोलाडच्या पुढे आहे. सो इथे एक थोडंसं काम चालू आहे भरपूर. हा पण आता आहे तसाच आहे रस्ता, काही चेंजेस नाही आहेत. होत आहेत रस्ते पुढे, तो ब्रिज बनतोय, पण एवढंच काय त्याचं काय मला वाटत नाही कधी होईल काय माहिती. स्पीडने ते चाललेत ना, त्यांची प्रोग्रेस खूप स्लो आहे. लवकर नाही होणार आहे काम. सो इथे एक रस्ता खराब आहे. सो मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत मानगावला. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. ओके, पुढून. सो तशी पाय गर्दी नाही आहे, कारण काय एवढं काय नाही आहे मार्केटमध्ये, अजिबातच गर्दी नाही आहे. चांगलं आहे. एवढं मानगाव खाली खाली बघायची मला सवयच नाही अजिबात. फक्त रात्री कधी आलो ना तर मला खाली दिसतं, पण आता एकदम वाजलेत आता किती, एकदम 8 वाजलेत. अरे म्हटलं एवढं खाली खाली मानगाव मला बघायची सवयच नाही. आता वाजलेत किती, 7:30 पावणे 8 झाले असतील माझ्यामध्ये. पावणे 8 पण नाही, 8:30 7:30 झाले, 7:30. पण तरी पण अजिबात गर्दी नाही आहे. क्या बात आहे, आपलं लक चांगलं आहे. अजून थोड्या दिवसांनी परत आता अंगणेवाडी जत्रा पण चालू होईल फेब्रुवारीमध्ये, आणि सगळ्या गावांची जत्रा पण चालू होईल. मग परत चाकरमानी गावात जातील, सगळे मुंबईतले गावात जातील. मग परत आपल्या इकडे भारी आहे ना, सणच सण. जेवढं पाहिजे तेवढे घे. प्रत्येक सणाला माणसं गावी येऊ शकतात. झालं जत्रा वगैरे झाल्यानंतर परत मग आली होळी. होळी झाली गोंधळ येतील परत लोकांचे काय काय गावांमध्ये. मे महिना झाला, जून जुलै, काय ना काय आहेत. म्हणजे कोकणी माणूस सणांमध्ये जास्त रमतो ऍक्च्युअल मध्ये. यासाठीच मला गाव आवडतं ऍक्च्युअल मध्ये.
काय ना काय कारणं काढून किंवा काय ना काय असे म्हणजे अशा परंपरा बनवल्या गेल्यात की माणसं एकत्र येतील. म्हणजे सगळ्यालाच महत्त्व आहे आपल्या इथे खूप. आज आणि उद्या परवा ह्या महिन्यात मजबूत लागल्यात. मला मगापासून 3 मांडव दिसलेत हायवेला 2 दिसले ना आता 1 दिसला. सो लग्न जे आहेत ते खूप आहेत. आमचं पण याच दरम्यान झालं होतं. आता लग्नाचा सीझन पूर्ण फुल. सो आता म्हसळा मार्गे आपण चाललोय श्रीवर्धनला आणि दिव्यागरला. हा पुढे जाऊ दे आपण ह्याच्यात. सो आता थोड्याच वेळात पोचून जाऊ आम्ही. एक अजून 10-15 मिनटं माझ्यामध्ये लागतील. मग आपण पोचून जाऊ. मग भाई एवढी थंडी वाजते ना इथे, डेंजर. सो मित्रांनो, आपण दिव्यागरमध्ये पोचलोय. आता थोड्याच वेळात पोचून जाऊ माझ्या मते. 1-5 मिनटं लागतील. बर्गर्स पण आहेत इथे, कपडे पण आहेत, बॅग. भाई ये रस्ता खत्म ही नहीं हो रहा है. तर सगळं आहे इथे, काय टेन्शन नाही. आता जरा माणसात आल्यासारखं वाटलं ना हर्षू. बरं वाटलं वाईट इतका वेळ. हा फाटली नाही ग, फक्त अंधार आहे ना भरपूर, रस्त्याला कोणीच नाही. मग काय थोडस भीती वाटतेच ना माणसाला. पण काय नाही भाई, अपने साथ स्वामी समर्थ है, गणपति बाप्पा है. टेंशन नहीं लेने का भाई, फुल ये करने का, क्या बोलते, मचाने का. तो कसं जरासं भीतीला थोडीशी मागे साडून आणि जरासं झुंज देऊन आम्ही दिव्यागरपर्यंत पोहोचलो. आता उद्यापासून नो नाईट राईड, फक्त डेला राईड आणि संध्याकाळी गपचूप हॉटेलवरती. सो भारी वाटलं राईडला. जराशी फाटली पण मस्त वाटलं. सो फायनली आम्ही पोहोचलो आहे दिवे आगारला. एवढं आम्ही 5 वाजता निघालेलो, आता 9 वाजलेत. आणि आम्ही तिथेच हॉटेलवर बॅग टाकल्यात आणि आधी आम्हाला भूक लागली, सो जेवायला आलो आम्ही इकडे. हे असं काहीचं आहे हॉटेल. सो जेवणाचं आमचं नाही, आमचं होमस्टे. तर आम्ही तिकडनं आता इकडे आलो, खाऊ काहीतरी मस्तपैकी आणि मग पुढे जाऊ परत झोपायला. आणि मग उद्या सकाळी लवकर निघायचं पण आम्हाला. सो लेट्स गो. कसं बघा लगेच दव पडलं. HD एवढी थंडी आहे. काचेवरती बघा HD. इथे बसत मगाशी आम्ही इथे गेलेलो ऍक्च्युली जेवायला. शिवर चल लवकर, मग शिवर कर. लेट्स गो. दिवे जॅकेट घेऊन नाही आलाय काय, फक्त रायडिंग जॅकेट मी त्याला दिलं काय गिफ्ट, तेच घेऊन बसलाय. मस्त वाटतं. आम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी त्यांना. घेतला आता सी फूड पॉइंट दिवे आगार. नाव लेट्स गो. दिवेशला अजून भीती वाटते बाईकने जायला, कारण की एवढी थंडी वाजते. आणि बाईक चालू केली अजून थंडी वाजणार आहे. डबल होमस्टे. आणि हे बघा समोरच काय दिसतंय, सुवर्ण गणेश मंदिर एकदम बाजूलाच आहे हॉटेलच्या. सो आम्ही सकाळी आले, आता आम्ही जातो चला झोपायला. नाईट गाईज.